राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे। खरं तर या महामार्गाच्या जवळजवळ 2 ते 3 ज्या काही खुणा आहेत त्या बदलल्या गेल्या, मात्र तरीही शेतकऱ्यांचा जो विरोध आहे, साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध या महामार्गाला होताना दिसतोय। आज पंढरपूर येथे या शक्तीपीठाने जे काय बाधित शेतकरी आहेत त्यांचा मेळावा जो आहे तो पंढरपूरमध्ये आषाढी पूर्वी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मोठ्या संख्येने शेतकरी येथे जमा झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या नक्की शक्तीपीठ महामार्गाच्या संबंधाने नक्की काय भावना आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे। नमस्कार। नमस्कार। तुम्ही शक्तीपीठ हे जे काय महामार्ग आहे त्याला विरोध करताय, काय कारण आहे? कारण देवेंद्र फडणवीस म्हणतायत की हा विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला महामार्ग आहे। देवेंद्र फडणवीसाचा स्वतःचा विकास आणि त्याच्या पक्षातील आमदारांचा विकास करण्यासाठी त्यानं जे हे घाट घातलेला आहे शक्तीपीठाचा, त्याच्या माध्यमातून त्याचं एक ढवाळ लागलेला आहे त्याला की शक्तीपीठाचं त्याचा तो कुठला प्रकल्प म्हणतात त्याला, त्या ग्रीन प्रोजेक्ट साठी त्याला ढवाळ लागले आणि ते ढवाळ पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी वेठीस धरून तो हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातलाय। तर शेतकरी म्हणून आम्ही कदापिही महामार्ग होऊ देणार नाही। साधारण तुमच्या गावामध्ये किती हेक्टर क्षेत्र बाधित होते, यातून काय परिस्थिती आहे? आता अजून त्याचं त्यांनी नोटीस आम्हाला दिले नाही, त्यामुळे आम्ही त्या क्षेत्राचा अजून मोजमाप नसल्यामुळं आम्ही त्याचा अंदाज सांगू शकत नाही। परंतु कमीत कमी 200 ते 250 एकर आमच्या गावातलं बाधित क्षेत्र होतं आणि आमच्या गावात पहिलीच 11 तलाव गेलेला आहेत। शासनाचा छोट मोठं तलाव आहेत निमगाव, आणि त्यामुळं त्या गावातील तलाव गेले तर त्यातच पहिलीच 35-40% जमीन त्या तलावात गेलेली आहे। राहिलेल्या जमिनीतनं जर ह्यातनं जर शक्तीपीठ जात असेल तर आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कुठं, का देशोधडीला जायचं? त्यासाठी आम्ही ह्या मुख्यमंत्र्याला येणाऱ्या वारीत आषाढी वारीला आम्ही त्याची पूजा करू देणार नाही, विठ्ठलाची पूजा करू देणार नाही। जरी काही वेळ आली, आत बसायची वेळ आली तर आम्ही बसायला तयार आहे। शेवटी शेतकरी म्हणून आम्ही ते काम करणारच आहे। तुमचं काय नाव? आमचं नाव ज्ञानेश्वर प्रल्हादराव कदम। आमचं गाव अकोली, तालुका वसमत। आमच्या वसमत तालुक्यामध्ये बी सगळी जमीन वलिताखालची आहे आणि वलिताखालच्या जमिनीत जर हे महामार्ग जर होत असेल तर त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान व्हायले। शेतकऱ्यांना जगायचं कशानं? अगोदर शेतकऱ्यावर आसमानी संकट, त्याच्यात ह्या सरकारचं धोरण, शेतकऱ्याच्या कुठल्या पिकाला भाव नाही, आणि त्याच्यात जर आमच्या जमिनी गेल्या तर जमिनी गेल्यानंतर आम्ही करायचं काय, हा प्रश्न आमच्या समोर येते। त्यामुळं आम्ही हे शक्तीपीठ रद्द करण्याच्या तयारीत आहोत। पण रस्ते तर व्हायला पाहिजे, चांगले रस्ते झाले तर दळणवळण सुलभ। चांगल्या रस्त्याचा शेतकऱ्याला काय उपयोग आहे? चांगले रस्ते यांना यांची संपत्ती वाढविण्यासाठी करायला लागले। चांगले रस्ते संपत्ती वाढवून आपले विदेशी कंपन्याला पूर्ण रस्ते चांगले करून द्यायले। विदेशी कंपन्याचं उत्पन्न त्याला त्याचे थडगे भरण्यासाठी व्हायला लागले आणि शेतकऱ्याला त्याचा उपयोग काय? काय विरोध काय आहे तुमचा? आमचा विरोध म्हणजे आमचे पंजोबा वडीलधारे लोक त्या जमिनीमध्ये जगले, आम्ही सुद्धा आमचे लेकरं बाळ आम्ही त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह आहे। आधी शेतकरी आमचा देशोधडीला या सरकारने लावला। आता जर आमच्या जमिनी गेल्या तर आम्ही काय खाऊन काय नाही, हे प्रश्न आमच्या पुढे सर्वात मोठा आहे। आमचा जीव जरी गेला तरी आम्ही मागे येणार नाहीत, आम्ही हे रस्ता होऊ देणार नाहीत। पण त्याबद्दल तुम्हाला मोबदला देणार आहे ना सर? आम्हाला मोबदला पाहिजे नाही ना, काय मोबदला द्यायला? 1 एकर जमीन जर आमची गेली तर आमची एकरभर जमीन आम्हाला कुठे भेटायली? आम्ही काहावर जगणार? आम्हाला अगोदरच 4 एकर 2 एकर जमीन राहिल्यात, आमच्या ह्या जर जमिनी गेल्या तर आम्ही काय खाऊ? आणि या रस्त्याची सरकारला गरज नाही, या देशात महाराष्ट्राला गरज नाही, याची गरज फक्त देवेंद्र फडणवीसला आहे। देवेंद्र फडणवीसला या सरकारला याच्यावर पैशाची कमाई करून याला आमदार खासदार विकत घ्यायचे आणि याला देश हे महाराष्ट्र देशोधडीला लावायचा आहे। आता बरेच जण म्हणते की हा महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध आहे, काय वाटतं? विकासासाठी विरोध नाही, हा मार्ग ह्यांनी 2029च्या इलेक्शनची तयारी चालू केली। आता त्यांनी ह्यातून पैसे कमवायचं। आता चालूला आमच्या तालुक्यात माझे आमदार राम सातपुते चालूला ते हप्ता माळशिरस तालुका चालू ते हप्ता घेते अधिकारी, चला मी तुम्हाला पुरायसाकडे देतो। मग देवेंद्र फडणवीस करतोय काय? प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे, सामान्य माणूस पूर्णपणे वेठीस धरला आहे। मग मला सांगा, ह्या गावातली जमीन चांगल्या पैशाची जमीन
तुम्ही विकून दुसऱ्या गावात तुम्ही जर सरकारनं पैसे दिलं तिथं माणूस सेटल होत नाही. ह्या सरकारनं हमी भाव दिला पाहिजे पहिला शेतकऱ्याला. दुधाला दर नाही, कडधान्याला दर नाही आणि त्यांची हप्तेखोरी बंद झाली पाहिजे. यांना फक्त खासदार फोडा आमदार फोडा यांना पैसे पाहिजे. शेतकरी मेला तर हटत नाही. त्यांना शेतकरी मरल पण सरकार हे शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. आज तुम्हाला ठामपणे मीडिया समोर सांगतो, देवेंद्र फडणवीसने याचा विचार केला पाहिजे. सामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. ह्यांचं जे हप्ते चालायचं आता इथून तिथून काय बंद आहे मला सांगा सोलापूर जिल्ह्यात. पण देवेंद्र फडणवीसांची अशी इमेज आहे की त्यांना जे पाहिजे असतं ते कोणत्याही परिस्थितीत करतातच. आम्ही करून देणार नाही ना. आम्ही बाबासाहेब आंबेडकर साहेबांना आम्ही देव मानतो. त्यांच्या संविधानाप्रमाणे आम्ही चालणारी माणसं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही देव मानतो. त्यांच्या विचारांनी चालणार हा महाराष्ट्र आहे. त्यांचं कधी बी सण केलं जाणार नाही. त्यांची पेशवाई तशी ठेवली जाईल. देवेंद्र फडणवीसांना जे पाहिजे असतं ते करतातच असं त्यांच्यावर शिक्का आहे. आणि आता ते शक्तीपीठ तर करणारच असं म्हणते. आम्ही होत येत नाही. काय होत नाही विकासाच आहे ना जी कशाच विकास? रस्ता म्हणजे विकास. ही रस्ता म्हणजे विकास नाही. मग काय ही घर भरायचं काम आहे. पुन्हा सरकारची. सरकारी घर भरायचं. काय मागणी काय आहे तुमची? काय बागायत जाऊन शक्तीपीठ रद्दच करा सगळं अलाइनमेंट. शक्तीपीठ रद्द केलं पाहिजे असं वाटतं. हा ठीक आहे. अजून काही शेती तुम्ही बोलला. ठीक आहे ठीक आहे. तर या काही प्रतिक्रिया आहेत आणि या कार्यक्रमासाठी आपण बघू शकताय की आताच जे काय सतेज पाटील आहेत काँग्रेसचे नेते ते या ठिकाणी आले आहेत. त्यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी सुद्धा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यासोबतच विरोधी पक्षातील अनेक जे काही नेते आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि आता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये मोठे जे काय आंदोलन आहे ते या ठिकाणी उभारलं जात आहे. मोठ्या संख्येने इथं शेतकरी आलेले दिसत आहेत आणि नक्की याच्यातून काय मार्ग निघतोय काय तोडगा निघतोय हे पाहणं उत्सुकच असणार आहे. गोपाळ माळेसोबत मी गणेश हायकोड, एबी मराठी न्यूज, पंढरपूर.